तुळ राशीच्या लोकांसाठी 2026 हे येणारं नवीन वर्ष जे आहे ते एक तुमच्या आयुष्यातला मोठा निर्णय घेणारं ठरणार आहे. या वर्षाचे पहिले 3 महिने तुमच्यासाठी थोडा परीक्षेचा काळ असेल असं म्हटलं तरी हरकत नाही. पण त्यानंतरचे दुसरे 3 महिने मात्र तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येणारे असतील. तिथून पुढचे 3 महिने प्रगतीचे आणि शेवटचे 3 महिने आयुष्यात स्थिरता आणि आनंद देणारे असतील. एकंदरीतच 2026 हे वर्ष तुळ राशीच्या लोकांसाठी थोडं शांत, थोडं रोमांचक तर खूप काही शिकवणारं वर्ष असणार आहे असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यात आधी बोलूया तुमच्या करिअर, नोकरी आणि व्यवसायाबद्दल. वर्षाची सुरुवात थोडीशी तुम्हाला त्रासदायक होऊ शकते. परीक्षेचा काळ ज्याला आपण म्हणतो, कारण वर्षाच्या पहिल्या 3-4 महिन्यामध्ये कामाचं थोडं प्रेशर असेल, टार्गेट्स, जबाबदाऱ्या वाढतील, ऑफिसमध्ये काही बदल होतील, काही नवीन नियम येतील, नवीन टीम अपॉइंट केली जाईल किंवा बॉस नवीन असेल. असे काही बदल आहेत जे तुमच्यावर थोडासा तणाव किंवा दबाव निर्माण करू शकतात. पण त्याचबरोबर हाच काळ तुम्हाला मजबूत करणारा सुद्धा असणार आहे. पण सुरुवातीचे 3 महिने सोडल्यानंतर मात्र अचानक नव्या संधी येऊ शकतील. नोकरीत बदल किंवा नोकरीत प्रमोशन, पगारवाढ किंवा मोठे प्रोजेक्ट्स मिळणं, या सगळ्या गोष्टी घडून येतील. तुमच्या मेहनतीला फळ मिळायला सुरुवात होईल. व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा नवीन पार्टनरशिप, नवीन क्षेत्रात विस्तार करणं किंवा मोठ्या डील्स मिळणं, या गोष्टी घडू शकतात साधारणतः सुरुवातीच्या 3-4 महिन्यांनंतर. 2026 मध्ये जो कुठला मोठा निर्णय होणार आहे तो मोठा निर्णय तुमच्या करिअर संदर्भात सुद्धा असू शकतो, नोकरी बदलण्याचा असू शकतो, व्यवसायात विस्तार करण्याचा असू शकतो किंवा नोकरीतून व्यवसायात शिफ्ट होण्याचा असू शकतो किंवा व्यवसायातून नोकरीत शिफ्ट होण्याचा असू शकतो. असा कुठलाही एक मोठा बदल जो आहे तो व्यवसायासंदर्भात किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात, लग्नासंदर्भात, कुटुंबासंदर्भात असू शकतो. मग हा मोठा निर्णय घेताना तुम्हाला काय करायचंय? शांत राहायचंय, प्लॅनिंग नीट करायचंय आणि योग्य संधी ओळखून त्याचा लाभ घ्यायचा आहे. आर्थिकदृष्ट्या विचार केला तर सुरुवातीला खर्च थोडे वाढतील. ते खर्च कशावर असतील तर घरगुती कामांवर किंवा दवाखान्यावर, कुटुंबावर सुद्धा, कुटुंबाच्या आरोग्यावर सुद्धा खर्च होऊ शकतात. म्हणून अनावश्यक खर्च टाळायचा आहे. पण वर्षाचा मध्य आणि शेवट हा जो आहे तो तुमच्या हातात पैसा देणारा ठरणार आहे. पगारवाढ, बोनस, नवे प्रोजेक्ट्स किंवा गुंतवणुकीतून फायदा किंवा बँकेत बचत वाढणं, नवीन घराची खरेदी, नूतनीकरण किंवा गुंतवणूक यासारख्या चांगल्या घटना आर्थिक दृष्टिकोनातून वर्षाच्या मध्यात आणि शेवटी घडून येतील. आर्थिक मंत्र जर तुमच्यासाठी काही असेल तर तो खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि योग्य वेळी योग्य गुंतवणूक करणे हाच 2026 साठी तुमच्यासाठीचा मंत्र असणार आहे. कौटुंबिक बाबतीत बोलायचं झालं तर वर्षाच्या सुरुवातीला ज्या काही घडामोडी घडतील त्या थोडा ताण देणाऱ्या असतील. पण वर्षाचा मध्य हा तुळ राशीच्या लोकांसाठी नक्कीच चांगला असणार आहे. खास करून कौटुंबिक वातावरणात शांत